घटना घडलेली आहे। त्वचेच्या कॅन्सरने त्रस्त असलेल्या 60 वर्षाच्या आजी, या आजींना त्यांच्याच नातवाने कचराच्या ढिगाऱ्यात फेकून दिलं। ही बातमी, ही घटना खरी आहे। मुंबईतील गोरेगाव इथल्या आरे कॉलनीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यशोदा गायकवाड असं या वयोवृद्ध महिलेचं नाव आहे। सध्या त्यांच्यावर कूपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ही घटना पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ या महिलेला रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक माहितीनुसार त्यांना त्वचेचा कॅन्सर आहे आणि त्या शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे अशक्त अवस्थेत सापडलेल्या आहेत। यशोदा गायकवाड या मालाड परिसरामध्ये आपल्या नातवासोबत राहत होत्या, मात्र आजीला त्वचेचा कॅन्सर असल्याने आणि उपचाराकरता पुरेसे पैसे नसल्याने नातवाने वृद्ध महिलेला फेकून दिल्याची माहिती समोर आलेली आहे। खासगी क्लासेसमध्ये 12वीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने चिडलेल्या बापाने आपल्या पोटच्याच मुलीला बेदम मारहाण केली। अत्यंत धक्कादायक घटना आहे। सांगलीमध्ये घडलेली ही घटना आहे। या मारहाणीमध्ये त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे। साधना भोसले असं या मुलीचं नाव आहे। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी या गावात ही घटना घडली आहे। साधना आटपाडीमध्ये 12वीचे शिक्षण घेत होती। वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकरता ती तयारी करत होती। तिला डॉक्टर करण्याचं कुटुंबियांचं स्वप्न होतं। त्याकरता खासगी शिकवणी लावली होती आणि त्या शिकवणीत एका सराव परीक्षेमध्ये तिला कमी गुण मिळाले। त्यामुळे मग वडील चिडले आणि वडिलांनी कमी गुण का मिळाले असा प्रश्न विचारत मुलीला प्रचंड मारहाण केली। या मारहाणीमध्येच या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी वडील धोंडीराम भोसले यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। धोंडीराम भोसले हे नेलकरंजी गावात माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक आहेत। अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। मुलीला वैद्यकीय शिक्षण द्यायचं होतं। ती 12वीच्या म्हणजे 12वीच्या परीक्षेचा अभ्यास करत होती। सराव परीक्षेमध्ये तिला जो क्लास लावला होता त्यात सराव परीक्षेमध्ये तिला कमी मार्क मिळाले। का कमी मार्क मिळाले असं म्हणत तिच्या वडिलांनी तिला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीमध्येच या मुलीचा मृत्यू झालाय।